नमस्कार. आरोग्य वार्ता मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन येत आहोत. हा विषय मुद्राशास्त्रामधील आहे आणि आजच्या मुद्रेचं नाव आहे प्राणमुद्रा. ही मुद्रा केल्याने आपल्या शरीरामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं, एक नवीन ताकद येते आणि आपलं शरीर हे रोगाविरुद्ध लढण्यास अगदी मजबूत होतं. ही मुद्रा केल्याने कुठल्याही टॉनिकची आपल्याला आवश्यकता पडत नाही, कुठलेही औषधं घेण्याची आपल्याला गरज पडत नाही, परंतु सातत्याने ही मुद्रा करावी. ही मुद्रा कशी करायची, कोणी करायची, किती वेळ करायची हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओला पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा घेता येईल. प्राणमुद्रेच्या नियमित सरावामुळे प्राणशक्ती कमी झाल्यामुळं आपल्याला कॅन्सर, एड्सग्रस्त अशा सर्व लोकांसाठी ही प्राणमुद्रा अत्यंत महत्त्वाची आहे. प्राणमुद्रेमध्ये अनामिकेचे पृथ्वीतत्व, करंगळीचे जलतत्व आणि अंगठ्यामधील अग्नितत्व हे एकत्र येत असतात आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणामधील अडथळे दूर होतात, ब्लॉकेजेस दूर होतात, डोळ्यांना त्याचा फायदा होतो. त्यानंतर आपल्याला चालताना आपल्या पाय दुखतात किंवा पोटऱ्या दुखतात, त्यामध्ये तुम्हाला लाभ होतो. अशक्तपणा असेल, तुम्हाला काही नैराश्य असेल, तुमचं मन किंवा शरीर अगदी कमजोर झालं असेल, अशा वेळेस तुम्ही जर प्राणमुद्रा ही नियमित करायला सुरुवात केली, तर तुम्हाला यापैकी कुठलाही आजार होणार नाही. प्राणशक्ती तेजस्वी झाल्यामुळे रक्तामधील अडथळे दूर होतात, रक्तभिसरण व्यवस्थित होतं आणि रोगाविरुद्ध लढण्यासाठी आपलं शरीर ससज्ज होतं. आपण थकवा आल्यानंतर किंवा कमजोरी आल्यानंतर ही मुद्रा केल्यामुळं आपल्याला एक नवीन चैतन्याचा अनुभव होऊन आपली मरगळ, अशक्तपणा, थकवा हे सर्व लगेच दूर होतं. परंतु त्यासाठी ही मुद्रा सातत्यानं करणं गरजेचं आहे. अशक्तपणामुळे चालताना दम लागणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे अशा प्रकारचे जे आजार आहेत, या मुद्रेमुळं हे आजार लवकर बरे होतात. अशा सर्व एकूण आजारावरती मात करणारी अशी ही मुद्रा प्रत्येकाने नियमित करावी. आता पाहूया ही मुद्रा करायची कशी. त्यासाठी अनामिका आणि करंगळी हे दोन्ही वाकून आपल्याला अंगठ्याच्या टोकावरती ठेवायचे आहेत आणि इतर बोटे सरळ ठेवून दुसऱ्या हाताने देखील आपल्याला अनामिका आणि करंगळी ही वाकून अंगठ्याच्या टोकावर अशी ठेवायची. इतर बोटे सरळ ठेवून आपले हात हे गुडघ्यावरती ठेवून तळवे हे आकाशाकडे राहिले पाहिजे. अशा पद्धतीने कोणत्याही आसनामध्ये बसून तुम्ही ही मुद्रा सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ करू शकता. मग एका वेळेस ही मुद्रा तुम्हाला 15 ते 20 मिनिट करायची आहे. मानसिक आजार असलेली व्यक्ती, शरीराने कमकुवत किंवा दुर्बल असणारी व्यक्ती, अशक्त असलेली व्यक्ती या सर्व व्यक्तीसाठी ही मुद्रा एक रामबाण उपाय आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचं शरीर अगदी तंदुरुस्त किंवा स्ट्रॉंग करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही मुद्रा